वारीतली पहिली पाऊलवाट भक्तीच्या प्रवासाची सुरुवात. वारी म्हणजे चालती फिरती भक्ती, एक समर्पणाचा उत्सव. दरवर्षी लाखो पाय पंढरपूरच्या दिशेने निघतात. पण या अथांग वारीला सुरुवात करणारी पहिली पाऊलवाट कोणती? ती कोणी टाकली? हे प्रश्न आपल्याला त्या इतिहासाच्या दिशेने नेतात. वारीची पहिली पाऊलवाट म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीहून पंढरपूरकडे निघालेली पालखी. 13व्या शतकात ज्ञानेश्वर माऊलींनी भक्तीचा जो बीजरोप रोवला, त्याचं पहिलं मूर्त रूप म्हणजे ही पाऊलवाट. त्यांनी जेव्हा संजीवन समाधी घेतली, तेव्हा त्यांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या स्मृती जपण्यासाठी ही परंपरा सुरू झाली. पुढे तुकोबाच्या देहूतून दुसरी पाऊलवाट निघाली आणि तेव्हापासून दोन महान संतांच्या पावलांवर चालणाऱ्या या यात्रा वारीच्या मुख्य आधार आहेत. ही पाऊलवाट म्हणजे संघर्ष, समर्पण आणि साधनेची वाट. वारकरी आपल्या प्रत्येक पावलासोबत मनातली मलिनता झटकत जातो. इथे जात, धर्म, लिंग, वय, आर्थिक स्थिती यांना स्थान नाही. सर्वजण एकाच माऊलीचे भक्त. माझा कोण, मी कोणाचा असा प्रश्न न उरता सर्व माऊलीचे, हे उत्तर प्रत्येकाच्या ओठी असते.